घ्या 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 काका काय. मित्रांनो नमस्कार. आज खरं तर एक वेगळा विषय घेऊन मी हा व्हिडिओ बनवतोय. मराठी माणूस नेहमीच व्यवसायामध्ये यशस्वी होत नाही अशी बोंब मारली जाते आणि काही प्रमाणामध्ये ते खरं पण आहे. कारण आपल्या ज्या सवयी असतात त्या सवयी आणि आपल्यामध्ये लवकर निर्माण होणारा जो न्यूनगंड आहे तो न्यूनगंड आणि आपण न बदललेल्या सवयी खरं तर आपल्याला उद्योगामध्ये उतरती कळा आणण्यासाठी कारणीभूत असतात. मागच्या 2 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये सध्या धुमाकूळ घालत असलेल्या काही नामांकित हॉटेल्सला मी जेवण्यासाठी आवर्जून गेलो होतो. परवा दिवशी कर्नाटकवरून पुण्याला जाताना 77 नावाच्या हॉटेलला भेट दिली. तसा मी नॉनव्हेज खातो त्यामुळं नॉनव्हेज हे माझं आवडतंच आहे. व्हेजही तसं आवडतं नाही अशातला भाग नाही. पण सगळ्यात पहिलं 77 हॉटेलवाला असो किंवा आज पंढरपूरवरून सोलापूर मार्गे तुळजापूरला जात असताना लातूरला जात असताना भाग्यश्री हॉटेलला सुद्धा आम्ही आज भेट दिली. कारण जेवण्याचा पण प्रयत्न केला. मुळात ह्या दोन्हीही मराठी उद्योजकांना, हे दोन्ही पोरं मराठी आहेत, त्यामुळं त्यांनी उभं केलेलं त्यांचं जे हे साम्राज्य आहे खरं तर त्याचं कौतुकच केलं पाहिजे. त्यांच्यामध्ये असणारं स्किल, त्यांच्यामध्ये असणारी बोलण्याची जी काही पद्धत आहे किंवा ज्या काही सगळ्या गोष्टी त्यांनी डेव्हलप केल्या त्याबद्दल मराठी उद्योजक म्हणून त्यांचं अभिनंदनच केलं पाहिजे. पण प्रॉब्लेम काय होतो, नेहमीच मराठी उद्योजक यशस्वी होत नाहीत अशा पद्धतीच्या टिमक्या वाजवल्या जातात आणि ते काही प्रमाणात सत्यही आहे, हे नाकारता येत नाही. कोमटी मारवाडी लोकांमध्ये किंवा तिकडे आपण मुस्लिम लोकांमध्ये जरी बघितलं तर त्यांच्यामध्ये धंदा कितीही मोठा असू दे, त्याचा व्याप कितीही असू दे किंवा डेली कलेक्शन त्यांचं कितीही असू द्या, ते आपल्यासारखा गवगवा करत नाहीत. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय होती की आता ह्या दोन्हीही हॉटेल्सना मी भेट दिली. मुळात हा सगळा जो काही परिणाम आहे, ही जी काही सगळी पब्लिसिटी त्या पोरांना मिळालेली आहे, लखन मानेला असेल किंवा तो हॉटेल जयश्रीवाला असेल, या दोघांनाही मिळालेली ही जी पब्लिसिटी आहे ही खरं तर फेसबुक इंस्टाग्रामची देण आहे. मुळात जेव्हा लोक ग्राउंडवर जातील तेव्हा तिथं प्रॉब्लेम असा होईल की एकदा गेलेला कस्टमर तिथे पुन्हा जाईलच काय याची शाश्वती नाही आहे. मुळात महत्त्वाचा विषय असा आहे की ह्या दोघांच्या पण व्यवसायासाठी मराठी माणूस म्हणून किंवा नॉनव्हेज खाण्याची लोकांमध्ये वाढलेली तीव्रता किंवा नॉनव्हेज प्रति लोकांचं वाढलेलं प्रेम आणि त्यातल्या त्यात गावाकडच्या पद्धतीनं यांचं मिळणारं जेवण, ह्या गोष्टी लोकांसाठी अतिशय महत्त्वाच्या ठरतात आणि त्यामुळं लोक गर्दी करून लांबहून 100 150 ॲक्च्युली आज तर आम्ही जवळपास 350 किलोमीटरवरून जेवण्यासाठी भाग्यश्री हॉटेलला त्या रूटनी आलो, अन्यथा आम्हाला दुसरा रूट पण होता. मुळात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मला हे सुद्धा पाहायचं होतं की खरंच मराठी उद्योजक ही एवढ्या मोठ्या पद्धतीनं अशा पद्धतीनं मार्केटमध्ये येत आहेत, लॉन्च होत आहेत, पण ते स्टेबल होत नाही आहेत. सगळ्यात महत्त्वाची भाग आहे की तो स्टेबल होत नाहीत. आज मी त्या हॉटेलमध्ये गेलो होतो, भाग्यश्रीवाल्याकडे गेलो होतो आणि काल ते 77 वाल्याकडे गेलो होतो. आता त्यांचा ड्रॉबॅक असा आहे की ते सध्या फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या पब्लिसिटीमुळं इतके आभाळाला जाऊन पोहोचलेले आहेत की ते खाली यायला तयार नाही आहेत. त्यांच्याकडे ज्यावेळेस कुठले कस्टमर जातात त्यावेळेस ते कस्टमरची किंमत करायला तयार नाही आहेत. त्यांना माणसाची किंमत राहिलेली नाही. आणि ज्या वेळेस कुठल्याही व्यवसायामध्ये कस्टमरची किंमत कमी होते त्यावेळेस त्याच्या व्यवसायावर त्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये गंभीर असा परिणाम होतो. मी ह्या दोघांनाही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो. ते दोघंही माझ्या फेसबुक आय डीला फ्रेंड आहेत
असं मला तरी वाटतं, कारण लखन माने तर आहेच आणि हा भाग्यश्रीवाला जो आहे तो नाही आहे. तरी पण माझी ह्या दोघांनाही विनंती आहे की तुम्ही मराठी उद्योजक आहात, तुम्हाला जे लोकांनी प्रेम दिलंय हे प्रेम तुम्ही टिकवून ठेवा. लोक ज्या पद्धतीनं आज तुम्हाला डोक्यावर घेत आहेत, उद्या तुम्ही लोकांना दिलेली वागणूक बघून तुम्हाला पायाखाली सुद्धा घेऊ शकतात. हे विसरून चालणार नाही. तुमच्याकडं क्वालिटी कितीही असू द्या, तुमच्याकडं कितीही बोलण्याचं वक्तृत्व असू द्या, काहीही असू द्या, व्यक्तीचा एकदा जर आल्याच्या नंतर अपमान झाला किंवा त्याला जर योग्य त्या ठिकाणी योग्य ती गोष्ट मिळाली नाही किंवा त्याला योग्य जेवण मिळालं नाही तर पुन्हा तो तुमच्या हॉटेलला येणार नाही. आणि एकदा जर काही एखादा कस्टमर असा परत निघून गेला तर तो पुन्हा येणार नाही. आणि असंच जर वारंवार सगळ्यांसोबत तुम्ही वागत राहिलात, सगळ्याच कस्टमरला अशा पद्धतीची वर्तन तुमच्याकडून जर मिळत राहिली. काल तर मी ॲक्च्युली त्या लखन मानेच्या 77 हॉटेलला गेलो होतो. तिथं तो माणसांना किंमत देण्याचा विषय सोडून द्या, तिथं कोणतरी यूट्यूब चॅनलवाला आला होता, तो त्याच्यासाठी फक्त बाईट बनवत होता आणि इकडं अक्षरशः 25 ते 30 लोक ताटं कधी येतील याची वाट बघत बसली होती, त्यांना जेवायला कधी मिळेल याची वाट बघत बसली होती. म्हणजे भुका लागून गेलेली लोक तुमच्या हॉटेल्सला येतात, तुम्ही त्यांची साधी दखल सुद्धा घेत नाही किंवा त्यांना वेळेवर जेवायला देत नाही. त्यामुळं काय होतं, एकदा आलेला कस्टमर तुमच्याकडं पुन्हा येईलच असं नाही, तो येणारच नाही. आणि तीच सेम पद्धती आज भाग्यश्रीवाल्याकडं पण झाली. तो जयश्रीवाला तो काय हॉटेल भाग्यश्रीवाला, हां, तो जे बोकडं वगैरे बाहेर बांधून ठेवला, ठीक आहे, हा प्रकार गावाकडच्या टाईपचा असल्यामुळं लोकांना तो भावतो. कारण कोरोनाच्या नंतर तसे गावाकडं जाण्याचा जो पुळका आहे तो लोकांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. त्यामुळं लोकांना आता ती जेवणं वगैरे आवडतात. हा डिफरंट पार्ट झाला असला तरी एक व्यावसायिक म्हणून तुम्हाला लोकांची काळजी घेणं काळाची गरज आहे. तुम्ही जर तुमचं वर्तन आणि तुमच्या हॉटेलमधल्या सिस्टीम जर सुधारल्या नाहीत तर तुम्ही एक दिवस झिरो होताल, झिरो. कारण एकदा आलेला कस्टमर तुमच्याकडे पुन्हा येणारच नाही. मग नवीन कस्टमर तुम्ही आणणार कुठून? चला, फेसबुकच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून एखाद्या वेळेस, 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस कस्टमर येईल, पण पुढचं काय, हा सुद्धा प्रश्न त्यामध्ये निर्माण होतो. आणि त्यामुळं हॉटेल्स बंद पडायला वेळ लागणार नाहीत. त्यामुळं मारवाडी असतील, कोमठी असतील, ते ग्राहकाला इतकं जपतात. खरंच मी सांगतो, माझे काही मारवाडी मित्र आहेत, कस्टमरसुद्धा आहेत. अहो, आपण घरामध्ये बाळाला लहान इतकं जपत नाही तितकं ते कस्टमर लोकांना जपतात. अरे साले हो, तुमच्या हॉटेल्सला आलं तर तुम्ही साधं त्या व्यक्तीला जेवायला सुद्धा वेळेवर देत नाही, है ना? तुमच्या हॉटेलला आलेल्या व्यक्तीला जेवायला सुद्धा वेळेवर देत नाही. तुम्ही त्याची विचारपूस करायचा तर विषयच सोडून द्या. असं वाटतंय तिथं आल्याच्या नंतर की बाबा आपण कुठंतरी चुकीच्या ठिकाणी आलोय. म्हणजे ते आपल्याला ते जेवायला देऊन उपकार करतायत की काय, अशा पद्धतीची सुद्धा त्या ठिकाणी परिस्थिती पाहायला मिळते. म्हणून माझं ह्या दोन्हीही मित्रांना सांगणं आहे, तुम्ही मराठी उद्योजक आहात, मराठी तरुण तुमच्याकडं आदर्शानं पाहतात आणि तुमच्याकडं आदर्शानं पाहून मराठी तरुण पुन्हा व्यवसायामध्ये उभारी घेतोय, नवीन व्यवसाय ते उभे करतायत. आणि तुम्हीच जर व्यवसाय टिकवण्यासाठी काम नाही केलं, कस्टमरची काळजी नाही घेतली, कस्टमरची किंमत नाही केली, तर हे कस्टमर जे आज तुम्हाला डोक्यावर घेत आहेत ते एक दिवस तुम्हाला पायाखाली तुडवल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणजे ते सरळ सरळ तुमच्याकडे पाठ फिरून टाकतील, ऑप्शन शोधतील. कस्टमर तुमच्यासाठी ऑप्शन शोधणार नाही, असं वर्तन तुमचं असलं पाहिजे. आणि असं वर्तन जोपर्यंत तुमचं होणार नाही तोपर्यंत तुमच्या हॉटेलला स्टेबिलिटी येणार नाही, म्हणजे स्थिरता येणार नाही. आज जो काही तुमच्याकडे खळखळाट चालू आहे, हा खळखळाट जर तुम्हाला टिकवून ठेवता नाही आला तर तो भविष्यामध्ये झिरो झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं या दोन्हीही हॉटेल उद्योजकांना माझं एकच सांगणं आहे की कस्टमर्सला जपा. एकदा आलेला कस्टमर पुन्हा तुमच्या हॉटेलला आला पाहिजे याची काळजी घ्या. जर तो एकदा आलेला कस्टमर तुमच्या हॉटेलला पुन्हा आला नाही तर नव्याने रोज कस्टमर्स जे आहेत ते उपलब्ध होत नाहीत, येत नाहीत. कारण एकदा नाराज झालेला कस्टमर पुढच्या 10 कस्टमरला तिथे जाऊ नका असं सांगतो. त्यामुळं 100 कस्टमर जर तुमच्यावर नाराज झाले तर समजा त्यांनी 1000 कस्टमर बिघडवली.
त्यामुळं तुमची क्वालिटी ठीक आहे, क्वालिटी दोघांचीही चांगली आहे, पण तुमचा कस्टमरशी असणारा व्यवहार जो आहे, कस्टमरशी असणारा संबंध जो आहे, कस्टमरशी असणारी तुमच्यामध्ये जी आपुलकी आहे ती दोघांकडे पण झिरो आहे. तुम्ही फक्त मी हे केलं आणि ते केलं सांगून कस्टमर टिकवता येत नाहीत. माझी माय अशी न माझा बाप तसा आणि मी झिरोतून आलो आणि मी शून्यातून आलो हे कस्टमरला सांगून तो तुमच्याकडं टिकून राहत नाही. तो तुमच्याकडं पैसा देऊन जेवायला येतोय, त्याला क्वालिटी हवी असते आणि मान सन्मान सुद्धा. तो जर तुम्हाला देता आला नाही तर आज ज्या कस्टमर्सनी, ज्या ग्राहकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलेला आहे ते एका दिवशी तुम्हाला पायाखाली तुडवल्याशिवाय नक्कीच राहणार नाहीत.